व्यवसायात गुंतलं नाही एकदा माणसं की स्वतःला टाइम नाही भेटत. आता मला व्यवस्थित एका जागी बसायचं खरं तर 1 तासभर मला नीट बसायला भेटलं ना काय होतं धंद्यात ना साला आपण नवीन पडलोय. अरे ये वाला क्या बॉडी बनाए देख. टाइगर अभी जिंदा है. शाम को क्या होगा. शाम को अच्छा देख. अरे तो खरा धंदा आहे ना चायनीजचा तसं बदल ना 7:30-8 नंतर चालू आहे ना रे. आपले कस्टमर नंतरच होतात चालू डायरेक्ट 7:30-8 वाजे. कुट्टीने आधी कुट्टी पाडायची. हॉटेलवरून लेट आलो मी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता साधारण 1:10 वाजल्यात. नाकेवाल्याला फोन केला तर नाकेवाला म्हणलं एक अर्धा तासात मी तुमच्याकडे येईन डायरेक्ट. पण नेमकं रितेश टपरीवर आहे आणि संतोष शेठ हॉटेलवर त्यांना पण जायचं आहे. संतोषला यायचे 12 वाजता. 11 वाजता तो आला असता. अर्धा नाक्या होईन. अर्धा लईटला 1 तास लागेल. आपलं काम नाक्यांचं होऊन जाईल. बघू त्यांना ॲडजस्ट करतो दोघांना. त्यांना फोन करतो या म्हणतो एक दिवस जरा काय याच्या नाक्याला वाढलेत नाही का ते कापल्या पण टेन्शन नाही. आम्हाला नेमकं उरशात पाळवायचं आहे. तो प्रॉब्लेम झाला आमचा. करून चहा पिऊन डायरेक्ट खाली आलतो मी. नाक्यावाल्याला परत फोन केला राव मी. तो म्हणला 11:30 वाजता येईन. प्रॉब्लेम काय झाला आहे संतोष शेटला यायचे 12 वाजता आणि अर्धा तासाचं व्हायला पाहिजे राव. आता येणार 11:30ला. आता 11:08 आलेत आणि हा शाना एका माणसाचा आवरणार नाही. रितेश साईड टपरी त्याच्या. बघू आता काय होतंय. अर्धा तास मॅनेज करावं लागेल सगळ्यांना इकडं तिकडं. त्याच्यात नक्की होऊन जाईन. पण आजच्या आज नक्की आलो टेन्शन नाही की आपल्या उरशात पळावता येईन याला. मग कांड्यावर त्याला गोवारा पण बैठलेलं आहे. आणि आम्ही व्यवसायात गुंतलं नाही एकदा माणसं की स्वतःला टाइम नाही भेटत. आता मला व्यवस्थित एका जागी बसायचं खरं तर 1 तासभर मला नीट बसायला भेटलं ना काय होतं धंद्यात ना साला आपण नवीन पडलोय. ही सिंधी गुजराती मारवाडी हिला बेकार आहे. यांना ना 12-12 घंटे बसायची सवय. इथं आपण काय बोलायचं जरा दिवसभर हिंडत होतो. आता माणसाला जरा अचानक थोडा त्रास होतो. फक्त वाडा काय टांग पाठव हात एवढं बेकार आहे. धंदा सोप्पा नाही राव. बोलायला सोप्पं आहे फक्त. टाइगर अभी जिंदा है. टाइगर चल के दिखा. अरे वही उधर से. अरे तेरे को फेमस करेगा यार टाइगर. ऐसा क्या कर रहा है. तेरा भी चैनल यूट्यूब इंस्टाग्राम का मेरे को मालूम नहीं क्या. तेरे को मैं डालेगा यार. सुन मेरी बात एक उधर से. अरे टाइगर सुन रे. हाँ रुक पीछे जाओ. हाँ हो रहा चल के आओ. कैसा है टाइगर. हाथ कैसे किया था. हाथ वैसे करना. हाथ कैसे किया. ऐसे हाथ करने का क्या. रोशन तुम क्यों बोला कुछ भी. क्या बोला ही नहीं. तू कुछ नहीं बोलने का. टाइगर करेगा. टाइगर इधर नहीं. अरे टाइगर सेट आना यार. तेरा चैनल दिखाओ चलो. डालेगा ना अपन. दिखाओ कौन सा चैनल तेरा. मौज में है क्या तू. टाइगर मौज में दुनिया खोज में. कैसे है बाल. टाइगर जिंदा. टाइगर जिंदा. मजा पूरा क्या बोल रहा है. अरे टाइगर ऐसा क्यों बोल रहा है यार. तेरे को प्रमोट कर रहा है मैं. दिखा ना जरा. मौज में है तू. मौज पे. यू वांट टू गो ऑन इज लॉस में. लॉस में किधर है. कितना है रे. 5100. देख 5100. क्या बात कर रहा है. देख अरे बाप फॉलोअर 5000. अरे बाप रे यार. कैसा टाइगर. यार इतना व्यूज जाता है क्या. इतना टाइगर. चलो आइसक्रीम खिलाओ. अभी पार्टी चाहिए. मेरे को मालूम नहीं है. अरे बाप रे आज तो पार्टी वाला मांगता है. ये देखो. नहीं वो गाने वाला. अरे ये छोड़ रे. ये नहीं चाहिए मेरे को. ये वाला दिखाओ मेरे को. हाँ करना प्ले. छुपा रहा है क्या टाइगर. ये वाला देखो. ये वाला. अरे ये वाला. हाँ ये वाला अच्छा. क्या बॉडी बनाए देख. अरे बाप रे माँ कसम यार. I want to take a shit bro.
टाइगर कौन सा तेल लगाता है? तेल नहीं मुझको, फिर कौन सा? कोई भी नहीं। पैराशूट? अरे बिना तेल का टाइगर। अरे मैं तो पैराशूट लगाता हूँ यार। मैं तेल नहीं मुझको, तेल ही तुम। टाइगर गजब आदमी है, छा गए टाइगर। चप्पल बहुत भारी है मैं पसंद, लेकिन ना कुछ भी बोलो। कैसे है टाइगर? टाइगर अभी जिंदा है। शाम को, शाम को क्या होगा? शाम का अच्छा रहता अरे है मूड। मूड अच्छा रहता है। अरे तेरा शाम को भी व्हिडिओ निकालेगा, क्या बात कर रहा है? आता जवळपास आहे ना 4 वाजलेत, जवळपास मी आलो असं 1:30 वाजता. 1:30 वाजल्यापासून फक्त 2 कस्टमर झालेत. झोप लागली बाई. चहा बनवायला रोशी कोण रोशन मी चहा पितोय. एवढं एका जागेवर बसणं एवढं हे नाही का त्याला, पेशंट नाही एवढं काही ट्राय केलंच नाही. आता धंदे जरा उदाहरण तेव्हा कळते की साला दम ठेवायला लागतं स्वतःतून. तो खरा धंदा आहे ना चायनीजचा, तसं बघितलं ना 7:30-8 नंतर चालतो आहे ना रे. आपले कस्टमर नंतरच होतात चालू डायरेक्ट 7:30-8 बजे. अभि तो नाही आता काही. तरी पण आम्ही सगळं सेटिंग वगैरे अरेंज करून गेले. संतोष शेठ सकाळी आले होते, अरेंज बिरेंज करून गेले डायरेक्ट कंपनीवर. त्यांचं एक काम होतं ते म्हणला येईन एक 1/2 तासात, अजून एक 1/2 तास लागेल. 4:30 वाजेपर्यंत येईन आणि आपला जो नक्की करणार आहे ना तो 5 वाजता येईन. बरं तेच आपण दोघं आहे ना, आम्ही दोघंच आहे. त्याला गोऱ्याला पाडायचं आणि नक्की करायची. मग 5 वाजता बरोबर येईन मग तो माणूस नक्की करणारा. तो गेला 5:30 वाजले बाई. ते ना खेळायला आहे ना, फोन करू तर फोनच उचलीत नाही. तो मला माझ्याला लेट झालं तरी चालेल पण तुमचं करून जाणार. आता डायरेक्ट फोनच लागत नाही, स्विच ऑफ लागलाय फोन त्याचा. डायरेक्ट गोट्यात आलो राव यांच्याकडं. कुट्टी नाही आधी कुट्टी पाडायची. हॉटेलवरून लय लेट आलो मी. लांबून टाकून कुट्टी टाकून देतो मग बरं. ते आजच्या झाला असतं राव. आज नेमकं शुक्रवार आहे, उद्या शनिवार रविवार नेमका बैलपोळा आहे. आणि आता उद्या कायच येतोय तो बैलपोळ्याच्या आधी तर व्हायला पावते त्याची नक्की आहे रे. पण आत्ता फोन केला तू येतोय बरं झालं. आत्ता बरं आम्ही कडबा टाकला यायला आपल्या अभिमाला आणि लक्ष्मी आपल्या आहे ना गिन्नी गावात आणि ना मका मिक्स केलेली आहे कुट्टीमध्ये. आत्ता त्याला कडबा टाकून दिला. त्याला आहे ना पाडू करतो ते माणूस नाही का, कारण उभं राहून हा केनी करून देणार ना तसं पण. हा थोडा हळूहळू सोडा. तडक्यात उठणार ती आता.
सुटली का सावध झालं लगी आता पाय व्यवस्थित टाकते का ये ना किंवा नक्की आहे ना एकदम व्यवस्थित केलं होतं अशा राऊंड झालेत ना अशा क्रॉस झालं पर अशा एका चढले होते अशा पर आता एकदम व्यवस्थित केलं होतं त्यांनी त्यामुळे त्याला व्यवस्थित चालता पण देत आता